कारण एक पालक बदलला ना, तर मला असं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, की मुलांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, पालकांमध्ये आहे. ते मूल छोटं दिसतंय म्हणून त्याला आपण विचार करतो, "अरे ह्याला काय कळतंय?" हा जो ॲटिट्यूड आहे ना, म्हणजे हे आपल्याला समजलंच नाहीये, की मूल म्हणजे काय आहे? ते सुद्धा आपल्याच सारखं एक इंडिव्हिज्युअल आहेत. त्याचे सुद्धा विचार आहेत. त्याला मान देणं आपण शिकलं पाहिजे. आणि आपण त्याला आत्ता मान नाही दिला, तर ते आपल्याला देणार नाहीये. इन्स्पिरेशन कट्टाचा हा 29वा भाग आहे अमृता कावणकरच्या सोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे आपण दरवेळेस वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला आपल्या सक्सेस जर्नीमध्ये नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. आजची आपली पाहुणे आहेत अमृता कावणकर. अमृता आणि तिचा नवरा गोविंद या दोघांनी मिळून चिकू पिकू या नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. चिकू पिकू हे 0 ते 8 अशा वयोगटातील मुलांसाठी एक मासिक आहे. 80s किंवा 90s मुलांना लक्षात असेल, आपल्या वेळेत चंपक, चांदोबा, ट्विंकल आणि थोडं मोठं झाल्यावर चाचा चौधरी वगैरे असे पुस्तकं आपल्या हातात यायचे. आजकाल लहान मुलांसाठी सगळ्या गोष्टी फक्त डिजिटलीच अवेलेबल आहेत आणि स्क्रीन टाईम खूप वेळ झाल्यामुळे त्याचे वेगवेगळे नुकसान पण होतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून मुलांना लांब घेऊन जाण्यासाठी आणि मुलांना एंटरटेन ठेवण्यासाठी आणि आई बाबा आणि मुलं यांनी सोबत एक क्वालिटी टाईम सोबत घालवावा याच्यासाठी या दोघांनी चिकू पिकूची सुरुवात केली. चिकू पिकूची संकल्पना नक्की कशी आली, त्याची सुरुवात करण्यासाठी लागलेलं 1 वर्ष, त्या 1 वर्षात घडलेल्या गोष्टी, त्याच्यातनं शिकायला मिळालेल्या गोष्टी, चिकू पिकू तयार करण्यामागे नक्की कुठल्या प्रकारची प्रोसेस असते, 8 इंटेलिजन्स वापरून गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटीज कशा तयार केल्या जातात, चिकू पिकीचा पुढचा प्लॅन, अशा अनेक गोष्टी आपण अमृतासोबत या एपिसोडमध्ये बोललो आहे. मित्रांनो, तुमच्या घरात समजा लहान मुलं असतील किंवा तुमच्या आजूबाजूलाही कोणाकडे लहान मुलं असतील तर त्यांना पण सांगा आणि तुम्ही पण नक्की चिकू पिकूला सबस्क्राईब करा किंवा ॲटलिस्ट एकदा तरी हे पुस्तक घेऊन बघा आणि आय एम शुअर ते तुमच्या मुलांना आणि तुम्हालाही ते नक्की आवडेल. मित्रांनो, इन्स्पिरेशन कट्टाप्रमाणेच तुम्ही आपला हिंदी पॉडकास्ट इन्स्पिरेशन चौपाल आणि आपला दुसरा मराठी पॉडकास्ट सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज हा पण नक्की ऐका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आपला फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनल जे सगळं इन्स्पिरेशन कट्टा या नावाने आहे त्या सगळ्याला लाईक आणि सबस्क्राईब करा माझी तुम्हाला विनंती आहे. चला तर मग गप्पा मारूया अमृता कावणकरीच्या सोबत. अमृता, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती. थँक्यू सो मच. ओके, सगळ्यात पहिले तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन चिकू पिकूला 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार पण, कारण आपल्या पिढीला जसं म्हणजे चंपक किंवा चांदोबा असे काही पुस्तकं वाचायला मिळाले, बघायला मिळाले, तसे आजच्या पिढीला काहीतरी दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. थँक्यू. अमृता, ही संकल्पना चिकू पिकूची नेमकी कशी सुचली तुला आणि गोविंदला आणि कशी ती अंमलात आणली तुम्ही? हो, जसं सगळ्यांनाच माहिती आहे की काहीतरी गरज पडल्याशिवाय आपण त्या मार्गाला जात नाही, तसंच आम्हाला चिकू पिकू म्हणजे आमच्या घरात जेव्हा चिकू पिकू स्वतःचा आला, म्हणजे मला जेव्हा मुलगी झाली तेव्हाच हे कुठेतरी असं वाटलं की ती साधारणतः 7-8 महिन्याची झाल्यानंतर गाणी, गोष्टी, खेळ या आम्ही घरी घेत होतो आणि कुठेतरी त्याचा फायदा सुद्धा आम्हाला होत होता. आणि ओव्हरऑल तिची डेव्हलपमेंट होताना गाणी, गोष्टी किंवा ओव्हरऑलच या मुलांसाठी जे वातावरण, त्यांच्यासाठी पूरक असं वातावरण किती गरजेचं आहे हे जाणवत होतं. आणि ऍट द सेम टाइम जे आजूबाजूची मुलं होती किंवा आजूबाजूचे जे को पेरेंट्स होते, मित्रपरिवारातले लोक होते, त्यांच्यात कुठेतरी दिसत होतं की सगळेच जण गोष्टी मुलांना सांगतायत का, त्यांच्याबरोबर आवर्जून संवाद साधतात का, गप्पा मारतायत का, गाणी काही सांगितली जातायत का. आणि असं दिसलं की काही ठिकाणी आवर्जून या गोष्टी पालक आणि आजूबाजूचे जे काही लोक आहेत ते करतायत, पण बऱ्याच प्रमाणामध्ये ते होत नव्हतं. आणि मग जेव्हा जसं मुलगी पण माझी मोठी होत गेली तसं पुस्तकांचा शोध आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो, वेगवेगळी पुस्तकं मागवत होतो, वेगवेगळ्या भाषांमधली मागवत होतो. पण बरेचदा असं पण जाणवत होतं की त्या गोष्टींचं रूपांतर करून तिला सांगायला लागत होतं.
कारण ती लहान हं. असल्यामुळे आपण अशी जशी पुस्तकी भाषा असते ते त्यांना अपील होत नाही. बरं. की काय सिंह महाराज तुम्ही कृपा करा असं वगैरे हे त्यांना रिलेट होणारं नाहीये. मग त्यांना काय रिलेट होतं तर या वयोगटामध्ये प्राणी, पक्षी ते बोलतात, काहीही होऊ हं. शकतं. ह्या ज्या संकल्पना आहे, जादू होते, हे सगळं होत होतं. आणि म्हणून हं, हं, मग हं. हे पोचवूयात असं वाटलं आणि त्यासाठी आम्ही चिकू पिकू हे मासिक सुरू केलं. बरं. पण म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टींचा ची आधीपासून माहिती होती, की मेंदूच्या विकासासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहे, चित्ररूपी किंवा कविता, हो, गोष्टी या सगळ्या गोष्टी लागतात, की ह्याचा तुम्ही अभ्यास हो. आधीपासून केला होता, की ह्या अनुभवातनं तुम्हाला जाणवलं? फॉर्च्युनेटली आम्हाला माहीत होतं कारण डॉक्टर श्रुती पानसे ज्या आहेत त्यांच्याशी हो. आधीपासूनची ओळख होती. आणि बरं. मी आधी जिथे काम करत होते तिथे पब्लिकेशनमध्ये डॉक्टर श्रुती पानसेंचंच पुस्तक त्या पब्लिकेशन हाऊसनेच प्रकाशित केलं होतं. त्यामुळे ते पुस्तक सुद्धा बरं. वाचलं होतं. त्यामुळे ओके. हा जो कॉन्सेप्ट आहे की 0 ते 8 आणि त्यातल्या त्यात सुद्धा 0 ते 5 हा वयोगट जो आहे हं, ज्याच्यामध्ये मेंदू हा स्पॉन्ज सारखा असतो आणि जेवढे हं. अनुभव आपण त्याला देऊ तेवढं सगळं तो शोषून घेणार आहे हेच ते वय आहे. आणि ते मिस आउट बरं. केल्यानंतर पुन्हा ती वेळ येणार नाहीये. आणि किती हं, हं, हं. चमत्कारिक मेंदू असतो खरोखर आपला आणि मुलांचा, की जर हं, खरोखरच एका घरामध्ये जर का आई मराठी आहे आणि बाबा सपोज कानडी आहेत, तर ते मूल हं, हं. नुसतं ऐकून भाषा शिकतं. एवढं बरोबर, ट्रिमेंडस पोटेन्शियल त्या मेंदूमध्ये असतं. आणि बरोबर. या सगळ्याचा उपयोग त्याला पुढे जाऊन त्याच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यामध्ये होणार आहे. आणि हं, त्यामुळे हं. या गोष्टींचा कुठेतरी सायंटिफिक अप्रोच माहीत होता. आणि तो पोचवावा असं पण वाटलं. म्हणून चिकू पिकू मासिक सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल, तर कुठेतरी त्या 8 इंटेलिजन्सेस जे आहेत, 8 बुद्धिमत्ता हं. ज्या आहेत, त्याच्यावर आधारित गोष्टी, ॲक्टिव्हिटीज देण्याचा प्रयत्न असतो. तर त्याच्या मागे काहीतरी त्या मुलाच्या मेंदूमध्ये घडेल, हा उद्देश हं, ठेवून हं. आम्ही मासिकाचा कंटेंट जो आहे, तो तयार करतो. ओके. पण मग ही संकल्पना तुम्हाला सुचली. पण ती सुचली आणि ॲक्चुअली ती अस्तित्वात आली. यामधल्या हो, प्रोसेसमध्ये आम्हाला घेऊन जा ना. कारण आम्ही कसं प्रत्येकाला आपल्याला सगळं वाटतं, की काहीतरी करावं, पण ते फक्त बरोबर. विचारातच राहतं, घडत नाही. तर अगदी. त्या प्रोसेसमध्ये आम्हाला घेऊन जा आणि ते कसं तुम्ही हो. अस्तित्वात आणलं? येस. सो 2018 साली आम्ही साधारणतः ठरवलं पक्कं. कारण आधी ही खरं मोठी स्टेप होती. कारण मी ऑलरेडी आधी जॉब करत होते. आणि आपल्याला एक बरं. सवय असते ना, की एक फिक्स इन्कम असतं, एक मीटर चालू असतं जेव्हा जॉब असतो तेव्हा, की महिन्याला एवढे पैसे बरोबर. येतात. पण हे स्वतःचं काहीतरी सुरू करणं म्हणजे सगळ्याच तऱ्हेनी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणा किंवा ती एक हं, रिस्क हं, हं. असते, की हे वर्कआउट होईल का? सस्टेनेबल होईल का? हे सगळे जे काही किंतु होते ते आमच्या मनात सुद्धा होतेच. आणि हं, हं. म्हणजे ऑफकोर्स मी तेव्हा प्रेग्नन्सी ब्रेकवर होते आणि देन आय हं, अल्सो हं, हं. जॉइन्ड पार्ट टाईम थोडा वेळ 2-3 तास मी काम करत होते. पण ओके. कुठेतरी हे होतं, की मला जी गोष्ट आवडतीये, मला ज्या हं, हं. सेगमेंटमध्ये काम करायचंय, ते कुठेतरी मला असं वाटलं, की हे लहान मुलांच्या या मासिकाच्या ह्याच्यामध्ये किंवा लहान मुलांसाठी जो कंटेंट तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मी स्वतः रमू शकेल हा माझा पहिला एक तर स्वार्थ होता. कारण जर मी स्वतः काम एन्जॉय नाही करू शकले, तर मी ते जस्टिफाय नाही करू शकणार आहे. तर हा बरोबर. मुद्दा होता आणि ते कुठेतरी करायचं पण होतं. मग हं, हं, खरं हं. सांगायचं झालं हॉनेस्टली तुला तर आम्ही कुठेतरी हे पण बघितलं, की ओके बँकेमध्ये अकाउंटमध्ये माझ्या किती पैसे आहेत, गोविंदच्या किती आहेत आणि बरं. मग आपल्याला किती सस्टेन व्हायला किती वेळ लागणार आहे आणि मग ही उडी घ्यायची का? तर मग ठरवलं, की ओके ठीक आहे, की करूयात, बघूयात आपण काय होईल ते वर्कआउट करूयात. आणि दॅट्स हाऊ वी स्टार्टेड. खरं तर 2018 पासून 2019 पर्यंत जवळ-जवळ 1 वर्ष आम्ही पहिल्या मासिकावरच काम करत होतो. आम्हाला माहिती होतं, की बरं. प्रत्येक महिन्याला 1 मासिक काढायचं म्हणजे 15 दिवसाची सायकल हो. असते. कंटेंट जमा करण्यापासून चित्र काढण्यापर्यंत. पण आम्हाला पहिलं हां, मासिक हं. एनरॉल करायला जवळ-जवळ 1 वर्ष लागलं. कारण आम्हाला वाह! प्रोसेसेस माहीत नव्हत्या, किती चॅलेंजेस येणार आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. सो 2018 मध्ये डिसाईड केल्यानंतर 2019ला फेब्रुवारीमध्ये म्हणजे 10 फेब्रुवारीला जेव्हा मुक्ताचा म्हणजे माझ्या मुलीचा पण तेव्हा वाढदिवस असतो. त्या दिवशी आम्ही फायनली ते लॉन्च केलं. सो ह्या 1 वर्षामध्ये खरं तर खूप काय म्हणतात त्याला असे काही सगळेच गोष्टी आपोआप होत गेल्या असं नाही. कुठेतरी होतं, की तो
क्वेश्चनिंग पण स्वतःला होत होतं, की प्रत्येक महिन्याला खरं तर अंक काढायचा आहे आणि हे सगळं करायचं तर हे जमेल का? कसं आपण ती सायकल काढणार आहोत? आणि एकदा तुम्ही उडी मारल्यानंतर परत तुम्हाला मागे वळून बघता येणार नाहीये, कारण हे सबस्क्रिप्शन मॉडेल आहे. प्रत्येक महिन्याला एक अंक जेव्हा एक सबस्क्रायबर जोडला जाणार आहे, तेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला 10 तारखेच्या आत तो अंक पोहोचला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या पूर्ण 1 वर्षामध्ये हेच होतं, की खरंच पेलू शकेल का आपल्याला? खरंच करायचंय का? पण देन समहाऊ खूप छान लोकं सुद्धा भेटत गेली या सगळ्या प्रवासामध्ये आणि त्या सगळ्यामुळे आम्ही वी कुड एबल टू लॉन्च द प्रोजेक्ट. बरं. पण मग तो 1 वर्षाचा प्रवास अजून आम्हाला अजून थोडा डीपमध्ये जाऊनही ऐकायला आवडेल. अगदी, अगदी. सो पहिली जी सुरुवात झाली ती हे पण होती, की मुलं एवढी लहान मूल म्हणजे 1 ते 8 खरं तर प्रत्येक आपण म्हणतो 15 दिवसानंतर मुलाची फेज बदलत असते. मग हे जे 2 वर्षाचं मूल जे पुस्तक आई-वडील आणि मूल जे पुस्तक वाचणार आहे, तेच 6-7 वर्षाचं मूल सुद्धा वाचणार हं. आहे. तर या मुलांना नक्की काय आवडतंय? म्हणजे असं आम्हाला निश्चित करायचं नव्हतं, की काहीतरी रेडीमेड गोष्टी आहेत किंवा कोणीही एक गोष्ट पाठवली आहे. बऱ्याच ठिकाणी अशा आपण बघतो, की काही वेळेला काय होतं, की गोष्टी मागवल्या जातात, की तुम्ही पाठवा आणि मग त्या छापल्या जातात. तर हे निश्चित होतं, की मूल प्रत्येक पानावर थांबलं पाहिजे. त्याच्यावर भरपूर वाव मुलाला आणि आई-वडिलांना सुद्धा मिळाला पाहिजे. मग कॅरेक्टर्स काय असू शकतात? हा खूप मेन आमच्या अ, मागे हा विचार खूप महत्वाचा होता, की मुलांना काय कॅरेक्टर्स आवडतील? काय गोष्टी, कशा प्रकारच्या गोष्टी त्यांना ऐकायला आवडतील? मग आपल्याला माहितीच आहे, की 1 ते 8 वयोगटामध्ये मुलांना माणसांच्या गोष्टी नाही आवडत. त्यांना प्राण्यांच्या गोष्टी आवडतात. कारण तेव्हा हे वय असं आहे जेव्हा लॉजिक नसतं. त्यांच्यासाठी काहीही होऊ शकतं. म्हणजे त्यांच्यासाठी जादू असते किंवा पक्षी बोलू शकतात, हत्ती गंमत करू शकतो. हे सगळं जे आपण ॲडल्टहूडचं लॉजिक जे लावलेलं असतं ते त्या वयोगटात नसतं. मग काय कुठल्या प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला तयार करायचे आहेत हा खूप महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यातूनच मग आम्ही अ, चिकू पिकू हे जे कॅरेक्टर आहे ते एनरॉल केलं, की एक कुत्रा आणि एक पक्षी यांची मैत्री आणि त्यांच्यातलं बॉन्डिंग हे कुठेतरी आम्हाला त्या गोष्टीतून दाखवायचं होतं. आणि त्याच्यातनं ऑफकोर्स आम्हाला एवढं निश्चित होतं, की प्रत्येक गोष्टीतनं काही आपल्याला सीख द्यायची नाहीये, की याच्यातून काय शिकलो, तात्पर्य काय? हे निश्चितच द्यायचं नव्हतं. मग एक कुत्रा त्याचं जमिनीवरचं जग, एक पक्षी त्याचं आकाशातलं जग यांचा मेळ घालून काही छान होऊ शकेल का? हे कुठेतरी डोक्यात होतं. त्याच्यात खूप ओके. ट्रायल्स एंड हं. एरर्स घ्यायला लागली. हं, हं, कारण हं. चित्र सुद्धा मुलांना कशी आवडतील, काय आवडतील? बरं. अ, एक आवर्जून सांगायचं त्या म्हणजे चिकू पिकू मधली सगळी चित्र कुठलंच आम्ही क्लिप आर्ट किंवा ऑनलाईन जी चित्र अवेलेबल असतात ती घेत नाहीत आम्ही. आम्ही ओरिजिनल तुम्ही हां. ओरिजिनल चित्र आर्टिस्ट बऱ्यापैकी आता बरोबर. असोसिएटेड आहेत चिकू पिकू बरोबर. त्यामुळे हो. तो एक निश्चित अँगल होता, की आपल्याला जे आहे ते क्रिएट करायचंय. ओके. आणि त्यातून चिकू पिकू हे कॅरेक्टर झालं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांची फ्रेंडशिप आहे, त्या 2 कॅरेक्टर्सची फ्रेंडशिप आहे. कारण हे कुठेतरी मुलाला स्वतःचं जग सुद्धा त्याच्यात दिसलं पाहिजे. म्हणजे 2-3 बरोबर. वर्षाची मुलं जी असतात त्यांना शेजारी राहणारा काय हा अर्णव असेल तर तो त्याचा मित्र असतो आणि ती मैत्री खूप घट्ट असते त्यांची. आणि मग कुठेतरी आपल्याला पण त्यांना काहीतरी सांगायचं असतं, की मित्र आहे हं, तर हं. मग तो जो जिव्हाळा आहे किंवा काही वेळेला शेअरिंग सांगायचं असतं. तर गोष्टीतनं कुठेतरी ते प्रीची न होता काहीतरी शिकवण देतोय असं न होता जर होऊ बरोबर. शकलं तर ते साध्य करायचंय हा कुठेतरी पर्पज होता. ओके. त्याच्याबरोबरच अनेक फिशिरा असेल किंवा ती हो. मग अंडर वॉटर वर्ल्ड आणि जादूची दुनिया तिथली खालची जी काही वेगळीच बरोबर. हं, हं. दुनिया आहे त्याच्याबद्दलचं आणि त्यांना बऱ्याच मुलांना फिशिरा हे कॅरेक्टर खरं आवडतं, की असा मासा की हो. जो खूपच किंतू आहे आणि एक्सप्लोरर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जायला तिला आवडतंय. कधी-कधी हट्टी सुद्धा आहे. तर हो. हे कॅरेक्टर्स जे आहेत ते कुठेतरी मुलांचे सुद्धा आहेत. आणि बरोबर. त्यामुळे त्यांना ते रिलेट करायला सोपं जातं असं मला वाटतं आणि कुठेतरी त्यांना ते त्यामुळे आवडतं. सिमिलरली ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण ॲक्टिव्हिटीज म्हणजे फक्त काहीतरी चित्र काढणं आणि रंगवणं. मला सुद्धा हं, जेव्हा हं. मी पहिल्या या प्रवासामध्ये मला सुद्धा ॲक्टिव्हिटीज म्हणजे नक्की काय आणि त्याचा स्कोप किती असू शकतो हे मलाही कल्पना नव्हती. आणि बरोबर. फॉर्च्युनेटली खूप छान-छान लोकं या प्रवासामध्ये
भेटत गेली. म्हणजे आपण खरोखर म्हणतो ना, की आपल्या मनामध्ये जर का ती पॅशन असेल, तर आपोआप तसे लोक आपल्याला भेटत जातात. तर तसंच झालं. म्हणजे आभाताई असेल, आभा भागवत असेल, तर ती चित्रकला म्हणजे फक्त चित्र नाहीये, की अमुक एक चित्र दिलंय हो. आणि रंगवा किंवा कनेक्ट द डॉट्स करा आणि रंगवा. एवढं फक्त त्याच्यापुरतं मर्यादित नाहीये. तर त्याला फ्री हँड देणं जो आहे, ते जे जरी 2 वर्षाचं मूल असेल, ते केवळ रेघोट्या मारत असेल, पण त्याच्यासाठी ती सुद्धा एक मोठी डेव्हलपमेंटची स्टेज आहे. त्याला जेव्हा बरोबर. कळतं, की अरे हा खडू आहे आणि हे उठतं. त्याला पहिल्यांदा प्रत्येक वेळेला त्याला एखादी गोष्ट ही पहिल्यांदाच कळत असते. त्याला माहीत नसतं, की हा खडू आहे आणि यानी रंगवायचं. तर त्याच्यासाठी तो काय चित्र बघेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि हे कुठेतरी बऱ्याच पालकांना माहीत नसतं. मलाही माहीत नव्हतं किंबहुना, की हे हं, हं, हं. आपल्याला कुठेतरी इन्स्ट्रक्ट नाही करायचं. त्यांचं झाड हे बरोबर. निळ्या रंगाचं असू शकतं वेगळं असू शकतं. हो. किंवा काहीही असू शकतं. त्यांचं आकाश जे आहे ते एखाद्या वेळेला गुलाबी रंगाचं असू शकतं. पण बऱ्याचदा बरोबर. आपण काय करतो ना, आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागतो. "अरे झाड आहे ना, मग ते हिरवं कर." हिरवावं. हे आपण त्याला सांगतो. बरोबर. त्यामुळे ते कुठेतरी ते निदान पालकांपर्यंत पोहोचावं तरी, की चित्रकला हा हो, खरोखरच डेव्हलपमेंटचा विषय. प्रत्येक मूल चित्र काढणार नाहीयेत. पण हो. तरीही त्यातनं दिसणाऱ्या नुसत्या चित्रामधून पण त्याच्या मेंदूमध्ये अनेक गोष्टी अफलातून घडणार आहेत. हं, मग हं. त्यामुळे चिमणी चित्र हे सदर आलं, ज्याच्यामध्ये अगदी भन्नाट ॲक्टिव्हिटीज आभाताई देत असते. किंवा हो. हातांची जादू हे सेगमेंट आम्ही डॉक्टर विदुला म्हैसकर आहेत. त्यांनी बरोबर. ती चालवते ते सेगमेंट. तर विदुलाताईचा सुद्धा हाच फंडा आहे आणि हे खरोखर खूप भारी आहे, की हातांनी हं, हं. खूप गोष्टी आपण करून बघायला पाहिजे. मुलांनी सुद्धा, पालकांनी सुद्धा. म्हणजे ती नेहमी म्हणते, की अगदी 6, 7, 8 वर्षांच्या मुलांचे पण हात जर का आपण पाहिले तर गुळगुळीत असतात एकदम. कारण त्यांनी काही हो. केलेलंच नसतं. हं, तर हं. त्यांनी काहीतरी कापून बघायला पाहिजे, काहीतरी वेगवेगळ्या हं, गोष्टी हं. केल्या पाहिजे. त्यातून जी डेव्हलपमेंट होणार आहे म्हणजे फॉरगेट अबाउट की मेंदूमध्ये काय घडतंय किंवा काय नाही हे खूप पुढचा भाग आला. पण एखादं बरोबर. मूल जेव्हा 10 मिनिटं जरी सलग एखादी ॲक्टिव्हिटी करत असेल, तर याचा अर्थ त्याला त्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. मग हा सगळा म्हणजे हळू-हळू खरं तर हा पहिल्या वर्षी पहिल्या अंकापासून हा स्कोप किंवा एवढा अँगल हं, हं, नव्हता. हं. ओव्हर द पिरियड बरं. ऑफ टाईम या गोष्टी होत गेल्या. ओके, ओके. हे सगळे एवढे मोठे-मोठे लोकं आहेत म्हणजे डॉक्टर शोभा भागवत असतील किंवा डॉक्टर श्रुती पानसे असतील, आभा भागवत आहेत. हे बरोबर, या क्षेत्रातल्या खूप मोठे नावं आहेत. तर हे लोकं तुमच्याबरोबर कसे बरोबर. जुळत गेले, की आधीपासून होते, की हो. नंतर मग तुम्ही त्यांना अप्रोच झालात आणि मग ते तुमच्याबरोबर जोडले गेले? खरं तर ना नचिकेत तुला सांगायचं झालं तर हे हं, हं. कनेक्टिंग डॉट्स सारखं झालं. म्हणजे मी पण बरं. बऱ्याच वेळेला विचार करते, की अरे हे लोक कसे काय असोसिएटेड होत गेले. म्हणजे ऑफकोर्स श्रुती जी आहे, डॉक्टर श्रुती पानसे ज्या आहेत, तर एक तर ती खूप छान मैत्रीण सुद्धा आहे माझी. तर ती बरं. सुरुवातीपासून ती होती. कारण तिला जेव्हा आम्ही कन्सेप्ट सांगितली आणि असं-असं काहीतरी करायचंय, तर हो. कुठेतरी त्याला सायंटिफिक बेस असावा या दृष्टीने हं, शी वॉज हं. ऑल्वेज देअर फ्रॉम द बिगिनिंग. पण मग नंतर आम्हाला ओके, आम्ही इव्हेंच्युअली वी स्टार्टेड डेव्हलपिंग, की बाबा चित्राचा सेगमेंट आहे. तर मग काय, मग आभाताईला आम्ही अप्रोच केलं होतं, की काही ॲक्टिव्हिटीज देऊ शकशील का? मग अच्छा. तिने ते सदर सुरू केलं. या सगळ्यामध्ये गरवारे बालभवनचा खूप मोठा रोल होता असं मला वाटलं. कारण ओके. अ, आपण म्हणतो ना, की काही गोष्टी डेस्टाईन सुद्धा असतात, आपल्या डेस्टिनीमध्ये बरोबर. असतात. तर जेव्हा आम्ही आभाताईला भेटायला गेलो, तेव्हा फॉर्च्युनेटली तिच्या घरी तेव्हा शोभाताई होत्या. बरं. शोभाताई म्हणजे आभाताईची आई. आणि मला तोपर्यंत शोभा भागवत हे नाव काय आहे? किती मोठं आहे? अच्छा. काय केलंय? हे मला खरंच कल्पना नव्हती. पण तिथे त्यांची भेट झाली आणि आम्ही ॲक्चुअली आभाताईचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायला गेलो होतो बालचित्रकलेचा, की बालचित्रकलेतले टप्पे कसे असतात आणि हेच जे मगाशी आपण बोललो ना, की हो. इन्स्ट्रक्शन्स नाही द्यायला पाहिजेत वगैरे. हो, हो, हो. सो तिथे शोभाताई होत्या आणि ती मला म्हणाली, की "तुम्ही शोभाशी का नाही बोलत? तिच्याशी पण बोला. ती अच्छा. पण छान इंटरव्ह्यू देते." आणि देन त्या जेव्हा बोलायला लागल्या, तेव्हा आय वॉज हां. लाइक की बापरे! म्हणजे काय आहे? आणि त्या ॲक्चुअली या विषयावरच बोलल्या, की मूलकेंद्री समाज हा किती महत्वाचा आहे. चाइल्ड सेंट्रिक बरोबर. एटमॉस्फिअर हे आपल्या इथे नाहीये अनफॉर्च्युनेटली. आणि हो, ते नाहीये. बघितल्यानंतर त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर आणि असं असतं ना, की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी एक रोल मॉडेल असतो. म्हणजे आपण करियर सुरू करतो तेव्हा बरोबर. असतो. कदाचित पेरेंटिंगच्या टप्प्यात सुद्धा आपण कुठेतरी रिलेट करतो, की अरे हां, ही ना ही भारी आहे, ही छान आई आहे, तर मला असं व्हायचं. माझ्यासाठी दॅट वॉज द मोमेंट जेव्हा मी शोभाताईंना भेटले, की मला असं वाटलं, की अरे असं होता यायला पाहिजे हां, हां. आणि एवढा स्कोप त्या गोष्टीमध्ये आहे. हो. आणि मग
त्यांच्याकडून मग विदुला ताई असेल, डॉक्टर विदुला हो म्हैसकर, तिच्याशी भेट झाली. मग तिच्याशी गप्पा, ह्या सगळ्या गोष्टी अगदी गप्पांमधूनच आलेल्या आहेत. खूप हो लोकांशी भेटणं हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. जितक्या लोकांशी आपण भेटू, तुला सांगायचं झालं तर मी खूप सोशल नव्हते आधी. पण अच्छा ह्याच्या नंतर खूप गोष्टी कळत गेल्या आणि कुठेतरी त्या गप्पा ना, त्याच्यामध्ये माझा शिकण्याचा, लर्निंगचा ॲस्पेक्ट होता. कारण मी आई झाले होते. मला हम्म, माझ्या हम्म, मुलीला बेस्ट द्यायचं होतं. त्यामुळे तो बरोबर अँगल खूप महत्वाचा होता. आणि तोच हो अँगल चिकू पिकूमध्ये उतरला. कारण चिकू पिकू इज ऑल्सो काइंड ऑफ अ चाइल्ड फॉर मी. राईट आणि ते पोचवायचं होतं. त्यामुळे हे लोकं खरोखर असे भेटत गेले आणि त्यांच्याशी गप्पांमधनंच मग सुचत गेलं, की अरे हां, ह्या व्यक्तीकडे ही गोष्ट भारी आहे. मग ही कशी अंकात आणता येईल? ही मुलांपर्यंत कशी पोहोचवता येईल? मग मला माहिती आहे, आता तू पण सबस्क्रायबर आहेस विदुला हो ताईचं सेगमेंट तू बघत असशील. सुरुवात करताना आधी ती ॲक्टिव्हिटीज द्यायची आणि तिचा हा फंडा क्लिअर होता, की कुठेतरी आपण रियूज केलेल्या वस्तू किंवा मुलांनी वस्तू जमवा-जमवी केली पाहिजे. पण नंतर हो आम्हाला एक 2-4 अंकानंतर लक्षात आलं, की तेवढा त्याचा वापर होत नाहीये. मग आम्ही असं ठरवलं, की आपण ॲक्टिव्हिटी शीट देऊयात, की बर इन्सर्ट करूयात. काहीतरी एक बनवायची वस्तू, हातांनी बनवायचं खेळणं, त्याच्यासाठी ओके ॲक्टिव्हिटी शीट बनवून देऊयात आणि त्याच्यातल्या काही गोष्टी कदाचित मुलांना, पालकांना जमवाव्या लागतील आणि काही बरोबर गोष्टी त्याच्यात दिलेल्या असतील. आणि मग त्याच्यानंतर मुलांना खरोखरच सवय लागली, की अरे हे छान आहे, काहीतरी बनवलंय आपण स्वतःच्या हो हाताने. आणि हा अँगल पण खूप महत्वाचा आहे, की मूल आणि पालक मिळून काहीतरी करतंय. म्हणजे मला हा बरोबर थॉट खरंच परत एकदा सांगायला आवडेल, की चिकू पिकू हे फक्त त्या मुलाचं मासिक नाहीच आहे. म्हणजे आम्ही जेव्हा नाही मासिक लॉन्च केलं ना, तेव्हा काही वेळेला आम्ही काही एक्झिबिशन्सला सुद्धा गेलो होतो, की प्रेझेन्ससाठी. ओके इन्फोसिसमध्ये गेलो होतो, काही शाळांमध्ये गेलो होतो. तर जेव्हा प्रत्येक वेळेला आम्ही सांगायचो, की हे मासिक आहे आणि हे 1 ते 8 वयोगटासाठी आहेत, तेव्हा पालक असे म्हणायचे, की "अहो, पण आमचा मुलगा वाचतच नाही, 4 वर्षाचाच हम्म, आहे." मग ते सांगायला लागायचं, की हे मुलासाठी नाहीये, हे आपल्यासाठी सुद्धा आहे. आपण त्याला मांडीत घेऊन बसायचंय, त्याला जेवताना आपण यातल्या गोष्टी दाखवायच्यात. आपण वयोगटानुसार आपण ठरवायचंय, की हे फक्त मग एक वयोगटाचं मूल अख्खी गोष्ट कंझ्युम नाही करू शकणार आहे. मग तेव्हा आपण म्हणू नाही शकतो, "हा बघ हा मासा आहे, हा मासा इकडून असा गेलाय, मग ही गंमत झालीये." हे कुठेतरी सांगायला लागलं. कारण ऑफकोर्स त्यात त्यांचीही चूक नाहीये, कारण हा अँगल, हा अप्रोचच माहीत नाहीये. माहित नव्हता किंवा का बरोबर आहे हा वेळ महत्वाचा आहे हे पण तितकं माहीत नाहीये. म्हणजे आपल्याला आत्ता मला असं वाटतं, की शहरी भागात पण बरेचसे वर्किंग, बोथ द पेरेंट्स आर वर्किंग आणि त्यामुळे हो त्यांना ती कुठेतरी हे पण असते, की जेवढा वेळ आपल्याला मिळतो ना, तो आपल्याला क्वालिटी टाईम घालवायचा आहे. पण हा बरोबर क्वालिटी टाईम म्हणजे काय? नक्की काय करायचंय त्या वेळेला? मग त्यावेळेला आपण टीव्हीच बघत असू, तर मग तो खरंच क्वालिटी टाईम होणार आहे का? मग हम्म. असंही होऊ शकतं, की एखादी छान काहीतरी ॲनिमेटेड फिल्म आहे थोड्या वेळाची आणि ती बघितली तर दॅट्स फाईन. पण आपल्याला क्वालिटी टाईम घालवायचा तो काय करायचा आहे? हे खरंच गरजेचं आहे. मग आपल्याला बाहेर फिरायला जायचं तर मग आपण मॉलमध्ये जाणं प्रिफर करणार आहोत? का आपण बागेत जाणार आहोत? का आपण दुसऱ्याच कुठल्यातरी टेकडीवर जाऊन फिरून येणार आहोत? हा अँगल हम्म. कुठेतरी पालक म्हणून आपल्याला असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि चिकू-पिकू मधून आम्ही आधी खरं सांगायचं झालं तर फक्त गोष्टी, गाणी, काही ॲक्टिव्हिटीज हम्म. असं देत होतो. पण आता जर बघितलं तर कुठेतरी हा होलसम अँगल पालकांना जास्त देण्याचा प्रयत्न असतो. कारण एक पालक बदलला ना, तर मला असं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे, की मुलांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, पालकांमध्ये आहे. आपल्याला जर कळलं ना काय आहे, तर आपण ते बरोबर वातावरण त्या मुलाला देऊ शकणार आहोत. तर ते बरोबर होणार. म्हणजे मला समजू शकतं, की हा कमालीचा पेशन्सचा आणि ह्याचा जॉब आहे. आपण असं खूप हो. त्याच्यामध्ये अडसर सुद्धा असणार आहेत अनेक. पण ह्या गोष्टी कशा देऊ शकतो आपण? सो हम्म. तू जे मगाशी म्हणत होता, की पर्पज जो आहे तो हाच होता, की त्या हम्म. मुलाभोवती हे जे वातावरण द्यायचंय, हे जे वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये मुख्य रोल हा त्या कुटुंबाचा आणि पालकांचा आहेच आहे. पण त्याच्यासाठी आपण त्यांना हेल्पिंग हँड देऊ शकतो का? तर त्याच्यासाठी चिकू-पिकू आहे. म्हणजे मी असं अजिबातच बरोबर म्हणणार नाही, की चिकू-पिकू असून खूप काही एकदमच बदलणार आहे किंवा काहीतरी वेगळंच होणार आहे, असं नाहीये. पण नक्कीच तुम्हाला ॲट लीस्ट काहीतरी इनपुट्स मिळतील, ज्याच्यामुळे आई-बाबा त्या मुलाभोवती ते वातावरण निर्माण करू शकतील आणि आपल्याला शिकवायला काहीच जायचं नाहीये त्याला. त्याचं तो ॲब्सॉर्ब बरोबर करणार आहे. आणि एखादी ॲक्टिव्हिटी असं होऊ शकतं, की ते मूल करणार नाहीये एखाद्या मुलाला नाहीये त्याच्यात इंटरेस्ट. तर आपण तिथे जबरदस्ती करून ते नाही करायचं. आपण पुढच्या ह्याच्यावर जाऊ शकतो. त्यातली एक बरोबर गोष्ट त्याला खूप आवडते. बऱ्याचदा मुलं असं असतात, की नाही मला हीच विशिराचीच गोष्ट आवडते, हो मला तीच हो सांग. हो सारखं तीच.
पण तिथे आपण कंट्रोल नाही करायचंय. तो हे हम्म, हम्म. करतोय त्याच्यामध्ये पण काहीतरी एक चाइल्ड सायकॉलॉजीचं काहीतरी एखादं तत्व असणार आहे. आणि बरोबर. जसं अरविंदजी म्हणतात ना, अरविंद गुप्ता जसं म्हणतात, की प्रत्येक वेळेला आपण त्या मुलाच्या बाजूला थांबलं पाहिजे. हा, हा. त्याची साईड घेतली पाहिजे. ती सक्षम भूमिका आपण केली पाहिजे. हम्म, तर हम्म, हे हम्म. समजून घेणं हे माझ्यासाठी, मीही अजून आय एम ऑल्सो लर्निंग. आणि बरोबर. मला अगदी ती गोष्ट अगदी कळकळीने वाटते, की जास्तीत जास्त पालकांपर्यंत हे पोहोचावं आणि त्यातून मुलांपर्यंत पोहोचावं. नक्कीच. आणि म्हणजे शिक्षणाचा किंवा क्वालिटी टाइम घालवण्याचा भाग वेगळा, पण ते पुस्तकच मी तसंही एन्जॉय करतो. म्हणजे मी आणि माझा मुलगा दोघंही मिळून ते फार एन्जॉय करत वाचतो आणि ते गोष्टी ऐकतो. फिशिरा त्याची अगदी फेवरेट कॅरेक्टर आहे आणि दरवेळेस मासिक ग्रेट. आलं की आजच्या अंकामध्ये फिशिरा काय खोडकरपणा करणार आहे हे आमचा अगदी ग्रेट. कुतूहलाचा विषय असतो. मस्त, मस्त. असे फीडबॅक ऐकून पण हो, हो. छान वाटतं खरं तर. आणि तू आता जसं म्हणालीस ना, की प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक मुलाला इंटरेस्ट असेल असं काही नसतं. म्हणजे मी माझ्या अनुभवातनं सांगू शकतो, की बरेचदा म्हणजे नेहमी असं होतं, की चिकूपिकूतल्या कविता ह्या खूप इंटरेस्टनी माझा मुलगा ऐकत नसतो. म्हणजे त्याला मी वाचून दाखवल्या बरोबर, जरी, तरी त्याला त्यात खूप काही इंटरेस्ट नसतो. पण आता या बरोबर. अंकाच्या वेळेस म्हणजे एक अनुभव तुला सांगू शकतो मी, की एक त्यात कविता होती चिक्कू आणि पिकूची काहीतरी, की त्यात रायमिंग वर्ड्स असे होते, की खेळूया, राइट. बागडूया अशा टाईपमध्ये काहीतरी होतं. बरोबर. आणि अचानक अभिमन्यूनी ते ऐकता ऐकता स्वतःहूनच काही न हे करता म्हणायला लागला, की हो 2 वर्षांचे होऊया, बर्थडेचा केक खाऊया. आणि अरे मग वाह! आम्हाला एकदम आश्चर्य वाटलं, की अरे हे कसं काय? हा कधी कवितांमध्ये मस्त. इंटरेस्ट घेत नाही, काही नाही आणि इथे असे रायमिंग वर्ड्स ओरडायला ग्रेट, लागला. ग्रेट. सो ते खूप छान एक्झॅक्टली, असतं. एक्झॅक्टली. नाही, अगदी हे जे तू म्हणालास ना, आपण अंडर एस्टिमेट करतो मुलांना. कधी ती ट्यूब किंवा कधी ते कनेक्शन हो. लागेल हे सांगता येत नाही काहीच. बरोबर, बरोबर. मग अमृता, बरोबर. आता या चिकू-पिकूचे अंक काढण्यामध्ये नेमका थॉट प्रोसेस ही कशी असते? म्हणजे तू मगाशी जसं हो. म्हणालीस, की 8 प्रकारचे मेंदूचे हे असतात किंवा तर ह्या गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटीज तयार करताना कुठल्या प्रकारची थॉट प्रोसेस जाते तुम्हा लोकांची आणि काय बरोबर. म्हणजे प्रोसेस काय आहे नेमकी? हो. सो आता याच्यामध्ये जर का विचार करायला गेलं तर बेस हा आहे हे निश्चित आहे, की 8 मल्टिपल इंटेलिजन्सेसचा स्कोप कसा वाढवता येईल. मी असं अजिबात हं, म्हणणार नाही, की आम्ही त्याला पूर्ण तऱ्हेने न्याय देतोय किंवा सगळ्या त्याच्यावर आधारित ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या आहेत असं नाही. वी आर मूव्हिंग टुवर्ड्स दॅट. ऑफकोर्स दॅट्स द अल्टिमेट गोल बरोबर. जिथे आम्हाला पोहोचायचंय. कुठलाही अंक आल्यानंतर एकतर आम्ही त्याची पहिल्यांदा थीम डिसाईड करतो. की आता जर सांगायचं झालं तर पुढचा अंक ज्याची तयारी आत्ता चालू आहे, दुपारी पण आमची त्याच्यावर मीटिंग झाली, तो हां, हां. एप्रिल मेचा आहे, जो सुट्टी विशेषांक आहे. मग सुट्टी ओके. विशेषांकाची थीम काय असू शकते? काय घेऊ शकतो? म्हणजे ऑफकोर्स गोष्टी तर असणार आहेत, म्हणजे जनरलाइज गोष्टी ह्या असणारच आहे. पण काय थीम असू शकते? आणि हे सतत ना, मला असं वाटतं सतत आजूबाजूला बघत राहणं, ऑब्झर्वेशन करणं यातूनच मिळतं. म्हणजे आमचा सगळ्यात लाडका अंक कुठला असेल, खूप मुलांना आवडलेला, तो म्हणजे माऊ विशेषांक, मांजर मनी माऊ विशेषांक हो. जो आहे. हां, आपण हां. बघत असतो, की मुलांना पाळीव प्राणी जाम आवडतात आणि भीती ही खरं आपण इंड्यूस करतो मे बी, की मी घाबरते म्हणून मूल पण घाबरायला लागतं कुत्र्याला किंवा मांजराला. पण बरोबर. अदरवाईज जे फिअरलेस वय असतं ना, त्याच्यामध्ये त्या मांजराची शेपूट हो. ओढून बघा, त्याला हो, पकडा, हो. त्याच्या मागे-मागे धावा, हे सगळ्या मुलांच्या आयुष्यात आलेलंच असतं. त्यामुळे आम्ही मग हो. विचार केला होता, की याचं एक्झाम्पलच द्यायचं झालं तर मनी-माऊ विशेषांक करूयात. मग मनी-माऊ विशेषांक असेल, तर त्याच्यावर आधारित काही गोष्टी ह्या थीमवर असल्या पाहिजे. जे काही लेखक आहेत, जे कोणी कॉन्ट्रिब्यूट करतात, त्यांच्याशी मग आम्ही बरं. पर्सनली इंटरॅक्ट करतो, की अशी-अशी थीम आहे. एकतर आधी इंटरनली आमची जी टीम आहे, ज्याच्यामध्ये जुई चितळे आहेत, डॉक्टर श्रुती पानसे आहेत, आभाताई आहे, गोविंद आहेत, बाकीचे इंटरनल जी टीम आहे. आम्ही सगळे मिळून आधी एकदा ब्रेनस्टॉर्म करतो, की ही आयडिया क्लिक होईल का? आणि मग बरं. असेल तर मग त्या तऱ्हेने आपल्याला गोष्टी काय करायच्यात, ॲक्टिव्हिटीज काय होऊ शकतील. त्याच्यावर थोडासा रिसर्च सुद्धा केला जातो. काही रेफरन्सेस मिळवले जातात, की मनी-माऊ विशेषांक असेल तर मग आम्हाला एक खूप भारी पुस्तक ॲक्चुअली जुईनीच इंट्रोड्यूस केलं होतं, की एक मनी-माऊ मांजर या विषयावरच खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या.
किंवा बाहेरच्या कंट्री मधलं ते पुस्तक होतं. पण त्यातनं खूप अरे हे पोहोचवता येईल, हे पोहोचवता येईल. सो मला हे क्लिअर खूप सांगायला आवडेल, की बरेच वेळेला थॉट हा आपला प्रत्येक वेळेलाच ओरिजिनल नसणार आहे. म्हणजे आम्ही कॉपी करत नाही हे निश्चित, पण त्यातनं बरं. इन्स्पिरेशन घेऊन काय काय मिळू शकतं. कारण ह्या मला असं वाटतं, की खूप अफलातून गोष्टी बाहेर आहेत. आय एम शुअर चाइल्ड लिटरेचर हे बाकीच्या देशात म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये पण खूप एनरिच आहे. तर ते म्हणजे ते समुद्रासारखं आहे मला असं वाटतं, की किती आपण काढू शकतो आणि ते छान छान पोहोचवणं, की अरे हे प्रत्येक मूल आणि प्रत्येक आई वडील तेवढं भारी पुस्तक घेऊ शकणार नाहीयेत. मग त्यातला काही थॉट आपण पोहोचू शकू शकू का? अशा ऍक्टिव्हिटीज आम्ही प्रत्येक हां. वेळेला आमच्या टीम मधले लोक पण, की अरे हे छान वाटतंय, मग हे आपण असं करूयात का? हे ऍक्टिव्हिटीजचा सेट जो आहे तो आम्ही आधी काढतो, शॉर्टलिस्ट करतो, की ओके लिस्ट बनवतो, की या बरं. ऍक्टिव्हिटीज देता येतील. त्याच्यानंतर गोष्टी ज्या असतात ते लिहिणारे जे काही लेखक आहेत त्यांच्याशी डिस्कस केलं जातं, की काय गोष्ट असू शकते. त्याचा प्लॉट मग हं, ते हं, हं. डिस्कस करतात आमच्याशीच, की यावर आधारित गोष्ट बरी वाटतेय का? मग ती लिहिली जाते. मग बरं. हा सगळा कंटेंट गोष्टींचा आहे. तो सिमिलरली गाणी सुद्धा त्याच वेळेला येतात. ऍक्टिव्हिटीज हां. करताना इथे कुठेतरी एट मल्टिपल इंटेलिजन्सचा विचार केला जातो, की हां, हां. जसं की डॉक्टर श्रुती पानसे नेहमी म्हणतात, की पंचेंद्रियांना अनुभव देणाऱ्या ऍक्टिव्हिटीज असा विचार आपण नेहमी केला पाहिजे. मग पंचेंद्रियांना स्टिम्युलेट करणाऱ्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे कुठल्या? तर आता डोळ्याला जर का असेल तर मेझेस असतात, मार्गशोधा असतात किंवा नुसत्या हो. ऑब्झर्वेशनच्या चित्रवाचनाची ऍक्टिव्हिटी मुलांना खूप आवडते, की हे बरं. किंवा काहीतरी शोधायचं, की ह्या कोंबडीची 5 पिल्लं आहेत ती कुठे आहेत? मग ते कुठेतरी हो. लपलेलं असतं. किंवा ह्या पानांमध्ये कुठे हा कॅरेक्टर दिसतोय तिथे आल्यानंतर त्याच्यावर बोट ठेवायचं आणि जोरात ओरडायचं. तर ही हो. टू ऍक्टिव्हिटी टू मुलांना शोधा. कुठून शोधा हे असेल. सो त्याच्यातनं आपल्याला बघायला गेलं तर आपल्याला असं वाटतं, की हां, ही तर ऍक्टिव्हिटी आहे साधी किंवा आपल्याला तर लगेचच दिसतो तो. पण त्यातनं काहीतरी ब्रेनमध्ये कनेक्शन्स होणार आहेत. हो, हो. सिमिलरली जेव्हा चित्र असतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी वापरल्या जातात. डोळे असतात, हात बरोबर. असतातच आणि अवकाशाचा जो अंदाज असतो, की एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मी चित्र काढू शकतो किंवा इतक्या भागात मला बसवायचंय. सो हे सुद्धा इंटेलिजन्सचाच भाग आहे. हं, हं, किंवा हं. जर का नेचर रिलेटेड ऍक्टिव्हिटी, नेचर अँड मी हे जे सेगमेंट आहे ते मुद्दामून आपण चालवतो, की निदान त्यांना समजावं, की निसर्ग म्हणजे नक्की काय आहे. पण ते कुठेतरी प्रीची न होता त्याच्यात काहीतरी हं. इंटरेस्ट असावा. सो बरोबर. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. हे करताना मुलांच्या आवडीनिवडीचा सुद्धा विचार करायला लागतो. कारण मुलांना चित्र हं. रंगवायला भयंकर आवडतं. त्यामुळे मग चित्र रंगवा किंवा चित्रातले काहीतरी हे करा, ही ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे हे निश्चित होतं. मग आम्ही हां, विचार हां. केला, की ही नुसती देण्यापेक्षा काय करू शकतो? मग आता कदाचित तू बघितलं असशील तर एक स्प्रेड असा असतो ज्याच्यामध्ये काही काउंटिंगच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा दिल्या असतात. हो. म्हणजे आता पुढच्या अंकात अशी गोष्ट आहे, की म्हणजे एक स्प्रेड आहे ज्याच्यामध्ये हत्ती आहे आणि हत्ती म्हणतोय, की मला 4 पाय आहेत. मग बाकीच्यांना किती आहेत? मग तिथे कुठेतरी एक अच्छा. कोळी दिलेला असेल तर त्याच्यात त्याला 8 पाय हो. आहेत. मग हे चित्र बरं. रंगव सुद्धा आणि शिवाय तू ऍक्टिव्हिटीज कर. म्हणजे आमचा टीममध्ये डिस्कस करतानाचा हा मुद्दा खूपदा असतो, की एका पानावर मॅक्सिमम वेळ मूल घालवेल का? किंवा पुन्हा पुन्हा नवीन प्रत्येक वेळेला आल्यावर त्याला काहीतरी वेगळं दिसेल का? फक्त बरोबर. केली आणि सुटली असं नको. तर तो एक पर्पज असतो, की किती काही-काही वेळेला त्याच्यातनं खूप इंटरनल पण क्लॅशेस होतात, की किती द्यायचं किंवा किती एखाद्या ह्याच्यावर किती क्लटर्ड होईल. पण ती हो. एक ग्रीड जी असते ना, ती आय गेस आम्हाला सगळ्यांनाच आहे टीममध्ये, की अरे अजून द्यायला पाहिजे, अजून द्यायला पाहिजे. सो बरोबर. हा मुद्दा असतो. सिमिलरली जसं मग ही जी ह्या लोकांविषयी जे आपण बोललो, आभाताई आहे किंवा विदुलाताई आहे, ती काही हो. ऍक्टिव्हिटीज या थीमला धरून दिल्या जातात. म्हणजे मांजरीच्या ह्याच्यामध्ये हं, हं. एकटक पाहणारं मांजर म्हणून एक मस्त सुंदर ऍक्टिव्हिटी विदुलाताईंनी दिली आहे, की खरोखर आणि त्याच्यात सायन्स सुद्धा आहे इन्व्हॉल्व, की हां, हां. कुठूनही बघितलं तर ते मांजर आपल्याकडेच बघतंय. मुलांना इतकी गंमत वाटते ते सगळं करताना, बघताना. बरोबर. आणि अगेन द पॉइंट, की मूल आणि पालक असं मिळून काहीतरी वेळ एकत्र घालवणार आहे. एकत्र मिळून बरोबर. ती ऍक्टिव्हिटी करायची. कुठेच ते मूल एकटं नाही करू शकणार आहे. नाही करू शकत. आपण बरोबर. त्याच्याबरोबर आय एम शुअर तू पण बघितलं असेल, की अगदी लहान मुलं असतं 2-3 वर्षाचं, 4 वर्षाचं, ते म्हणतं, "तू पण रंगव. मी हं, रंगवतीच आहे, हं, पण हं. तू पण बसून रंगव." मग त्याला बरोबर. कुठेतरी तो सहभाग अपेक्षित असतो आणि हो, हो. त्यांनी आपल्याला तो मान देणं ही पण मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आपण काही-काही वेळेला बघतो, की मोठी माणसं अगदी नीरस असतात आणि त्यांनी म्हणायला लावणं, की "अरे माझ्याशी खेळ." ते सतत जर का आपल्याला म्हणत असेल, तर ती आपल्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. हो, हो, हो.
हा कंटेंट प्लॅन केलाच जातो. कंटेंट नंतर खूप महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे चित्रांचा. चित्रांना खूप बरोबर. महत्व आहे मुलांच्या आयुष्यात. नुसती प्लेन टेक्स्ट आपण जर त्यांना दिली तर काही उपयोग होणार नाहीये. ती गोष्ट हो. सांगताना आई-वडिलांना चित्राचा उपयोग झाला पाहिजे. बरोबर. बरेच पालक असं म्हणतात, की जेवण भरवताना मुलांना त्याचा अगदी लहान जी मुलं असतात त्यांना अच्छा. उपयोग होतो. तर मग तेव्हा करताना चित्रात कॉम्प्रोमाईज नाही करत आम्ही. आम्ही आता हं, हं, हं. हळू-हळू ही थोडी-थोडी आम्ही काही फ्रीलान्स इलस्ट्रेटर पण असोसिएटेड झालेले आहेत, की अजून ओके. वैविध्य कसं आणता येईल, अजून वेगळी हं, चित्र हं, कारण हं. प्रत्येकाची शैली आणि यू नेव्हर नो कुठलं चित्र बघितल्यानंतर डोक्यात काय होणार आहे आपल्याला कळणार पण बरोबर. नाहीये. ते मूल काय प्रत्येक वेळेला आपल्याला एक्सप्रेस करून नाही सांगणार आहे, की "अरे, ही गोष्ट मला आवडली किंवा मला याच्यातलं हे झालं." ते मूल हं. रिलेट करतं कुठेतरी. कालच गोविंदचा एक मित्र आला होता आणि तो सांगत होता, की हां. मागच्या अंकामध्ये लुईस ब्रेलची गोष्ट दिलीये, की हां. ज्याच्यामध्ये आणि ती मुलगी 3 वर्षाची आहे, जुळ्या मुली आहेत. तर ती अच्छा. ऐकल्यानंतर त्यांच्याकडे जे काही 2 फ्रिज आहेत, एक बंद पडलेला आणि एक खडबडीत आहे. तर तिने असा डोळे बंद बरं. करून हात लावून बघितले, हा खडबडीत आहे, हा अरे प्लेन वाह! आहे. मग हे असं त्याला रिअलाईज झालं असेल का? हे हां. कुठेतरी अनसेड पण असतं. सो यू हो. नेव्हर नो की त्या गोष्टी, त्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या लाईफमध्ये कधी, कशा डोकावत असतात, हे आपल्याला बरोबर. नाही सांगता येणार आहे. सो दॅट्स द थॉट की काय त्यांना भरभरून कंटेंट देता येईल. कंटेंट फायनल झाल्यानंतर चित्रांवर पण खूप वेळ घालवला जातो. जे इन हाऊस हं, हं, हं. आर्टिस्ट असतात, ती सगळी टीम जी आहे माझी ती खूप अफलातून आहे. म्हणजे ती आहे म्हणून आपण हे ते चांगले खरंच. अंक काढू हो, शकतोय हो. फॉर्च्युनेटली. की कन्सिस्टंटली ते काही वेळेला काही चित्र रिजेक्ट करायला लागतात. पण तरीसुद्धा तेवढ्याच ह्यानी काढली जातात पेशन्सनी. आणि ते तेवढ्या पेशन्सनी ते लक्षात घेऊन तो अँगल हं, लक्षात हं, घेऊन हं. पुन्हा-पुन्हा चित्र काढली जातात. मग फ्रेम्स काय असतील? गोष्ट मोठी असते, पण त्याला डिव्हाईड करायला हो. लागतं, की त्यातला हं, कुठला हं, हं. सीन हा जास्त महत्वाचा आहे. कारण बरोबर. मोशनच्या जगामध्ये ज्याच्यामध्ये मुलाला कार्टून्स आणि हे एवढं एंगेजिंग आहे, त्याच्या मेंदूला हो, एवढं ते हो. हूक करून टाकतं. त्याच्या व्हर्सेस जेव्हा आपण एखादं पुस्तक समोर ठेवतो, तेव्हा हं, त्याला हं. त्याच्यात गुंतवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं, की चित्र बरोबर. मग कुठल्या चित्राचा इम्पॅक्ट जास्त आहे, हे लक्षात घेऊन त्या चित्राला महत्त्व दिलं जातं. आणि अशी चित्र काढली जातात. त्याच्यानंतर लेआउटिंगचा भाग येतो. चित्र आणि कंटेंट एकत्र हं, मर्ज हं. करणं आणि हं, हं, प्रूफ हं. चेकिंग होतं आणि मग अंक ओके. तयार होतो. पण याच्यात अजून एका गोष्टीचं मला असं वाटतं तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागत असेल, ती म्हणजे भाषा. कारण तू मगाशी जसं हो. म्हटलंस, की म्हणजे जी अगदी पुस्तकी भाषा असते ती लहान मुलांना कधीच म्हणजे ते कनेक्ट नाही करू शकत त्याच्याशी. तर ही भाषा बरोबर. त्याच्याबद्दल हो. किती लक्ष द्यावं लागतं आणि ती कशी तुम्ही हे करता? हो. आम्ही स्ट्रिक्टली हे ठेवतोच, की बोलीभाषा पाहिजे एकतर. बरं. प्रमाण भाषा जी पुस्तकी भाषा आपल्याला पाठ्यपुस्तकात असते ती नकोय, हे तर निश्चित आहे. कारण त्या अदरवाईज ते त्या मुलाला रिलेटच होऊ शकणार नाहीये. बरोबर. तर म्हणजे आम्ही दोघे असं म्हणण्याच्या ऐवजी आम्ही दोघं, आपण असंच म्हणतो. सो तो बरोबर. एक हे आम्ही करतो. बऱ्याचदा खूप पालक सुद्धा आता लिहायला लागले तर ते आणि छान लिहितात, तर ते पाठवतात. मग तेव्हा सांगावं लागतं, की आपल्याला बोलीभाषा वापरायची आहे. मूल ज्या भाषेत आपण त्याच्याशी बोलतो घरी ती भाषा वापरायची आहे. तरच बरोबर. ती त्याला कनेक्ट होणार. सो हा हां. पहिल्या अंकापासून हा मुद्दा होताच. मग बरेच ओके. वेळेला कंटेंट जो आहे तो त्याच्यात असे बदल सुद्धा करून घेतो आम्ही, की हं, हं, हं. वाक्य छोटी पाहिजेत एकतर. मुलाला बरोबर. समजायला. मोठंच्या मोठं वाक्य आपल्या पुस्तकांमध्ये मोठ्यांच्या पुस्तकात असतं तसं देऊन चालणार नाहीये. ते सांगायला हं, सुद्धा हं. सोपं नाहीये. त्यामुळे भाषा ही त्यांना रिलेट होणारी आणि सहज सोपी पाहिजे. हा मुद्दा होताच. बरोबर. आणि भाषेमध्येच हे करताना हाही मुद्दा आहे, की आम्ही 80% कंटेंट हा मराठीमध्ये ठेवलेला आहे. कारण ऑफ आम्ही बरोबर. महाराष्ट्रीय मराठी बोलणाऱ्या हो. पालकांना आणि मुलांनाच हे सर्व्ह करतोय. त्यामुळे मराठीच का तर 8 वर्षापर्यंतचा वयोगटासाठी आम्ही हे मासिक जर म्हणतोय, तर 8 हं. वर्षापर्यंत त्याच्या घरात त्याची जी परिसर भाषा आहे, त्याच्यातच त्या मुलाला जास्त समजणार आहे. तरच ते बरोबर. इंटरेस्ट घेऊन ते मूल ऐकणार आहे. त्यामुळे बरोबर. इनिशियली जसं मी तुला म्हटलं ना, की ते लोकं हं, हं. विचारायचे, की 4 वर्षाचं मूल आहे ते वाचू शकणार नाही. तसा हाही वाचता प्रश्न येत होता, नाही. की आमचं मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातंय, तर त्याला ह्याचा हं. उपयोग नाही. तुमच्याकडे इंग्लिश मासिक नाहीये का? हं, मग हं, ते हं, हं. खरोखर आय एम ग्लॅड की 2 वर्षानंतर ते एस्टॅब्लिश झालंय,
की हो, बोलीभाषा घरात बोलणारी भाषा ही आहे आणि ती जास्त कनेक्ट होऊ शकणार आहे. त्याच्यातनं बरोबर. जे काही ॲब्सॉर्ब होऊ शकणार आहे, ते इंग्लिशमधून आत्ता तरी होणार नाहीये. कदाचित ते नाही. मूल मोठं झाल्यानंतर जर का त्यांनी तो चॉईस केला, की माझ्या जास्त जवळची ही भाषा ही आहे, तर त्यांनी ठरवावं, की त्याला मराठीत वाचायचंय का पुढे इंग्लिशमध्ये वाचायचंय. पण हे जे बरोबर. एज ग्रुप आहे, एज लिमिट आहे, ज्याच्यामध्ये एकतर आपणच त्यांना गोष्टी सांगणार आहोत, तर मग हो. इंग्लिशमधल्या गोष्टी ते ऐकणार आहे का? तर नाही ऐकणार आहे. म्हणून या मुद्द्याशी आम्ही स्ट्रिक्ट राहिलो, की 80% कंटेंट हा आपण हं. मराठीतूनच देणार आहोत. इंग्रजीमधल्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, कारण आपण हे सुद्धा म्हणतोय, की मगाशी जो मी मुद्दा म्हटला तसं म्हणजे श्रुतीनीच ॲक्चुअली सांगितलं होतं, की अशी काही मुलं आहेत, तिच्या नात्यामध्येच आहे, की 5 हां, हां. वर्षाचं मूल हे घरामध्ये हां. आई मराठी बोलते, बाबा इंग्लिश बोलतात आणि अजून एक अच्छा. कुठलीतरी वेगळीच हिंदी भाषा जर का आजोबा बोलत असेल, तर ते तिन्ही भाषा ताकदीने तेवढ्याच चांगल्या प्रमाणे बोलू शकतात. सो एक्सपोजर हे थोडंसं इतर भाषांचं सुद्धा हवंय. म्हणून बरोबर. इंग्लिशचा कंटेंट काय पोएम्स असतील, पण छोट्या आणि ल्युसिड हो. हा इंग्लिश हं, कंटेंट हं. सुद्धा आम्ही पण तो अगदी 20 ते 30% एवढाच आहे. बरोबर. पण आमच्या घरात ती क्युबोची गोष्ट पण मराठीतनंच सांगायला लागते. ती इंग्लिशमधनं सांगितलेली चालत नाही त्याच्यामुळे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तीच तर हे आहे, की हां. मुलांना जास्त काय समजणार आहे आणि काय आवडणार आहे ते आपण द्यायला हो. पाहिजे. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण हे क्लिअर झालेलं आहे, की बालशिक्षण हे मातृभाषेत किंवा परिसर भाषेतच घ्यायला हवं. सो ते एक बरोबर. आहे. पण मुद्दा अमृता मला आहे. आता 2 प्रश्न तुला विचारायचे आहेत. एक तर तुम्ही 2018 मध्ये हे सगळं या सगळ्याची सुरुवात केली आणि बरोबर. गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय, की प्रत्येकच गोष्ट डिजिटल या माध्यमातूनच येते आहे. हो. म्हणजे कंटेंट क्रिएशन हे डिजिटलीच होऊ शकतं असं साधारण एक समज झालेला आहे सगळ्यांचा. मग अशा सगळ्या ह्याच्यात तुम्ही म्हणजे प्रिंटेड मासिकाकडे कसे वळलात? आणि त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट मराठीतनं पण तुम्ही केलंत. तर मराठी आणि प्रिंटेड ह्याच्यामुळे तुम्हाला अशी भीती कधी वाटली नाही का, की आपला जो वाचक वर्ग आहे तो खूप लिमिटेड राहणार आहे आणि त्याच्यामुळे हो. म्हणजे जो रीच डिजिटल माध्यमांचा असू शकतो किंवा इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा असू शकतो, तो मिळणार नव्हता तुम्हाला. तर त्याविषयी तुमचं काय मत होतं आणि काय निर्णय घेतला हा? हो. सुरुवातीपासूनच हा क्लिअर आम्ही ठरवलं होतं, की आपल्याला हं. पुस्तकच काढायचं आहे. डिजिटल काढायचंच नाहीये. कारण अ, डिजिटली म्हणजे ऑलरेडी आपण बघतो, की मुलं टीव्ही असतील किंवा स्क्रीन्सच ओव्हरऑल मोबाईल, हो, टीव्ही असेल किंवा काय, हे याला ऑलरेडी ती अडकलेली आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये. बरोबर. त्यांना त्यांच्यापासून लांब नेणं हा पर्पज आहेच आहे आणि दॅट्स नॉट क्वालिटी टाईम जो आपण म्हणतोय, की मुलं आणि पालकांनी हं. एकत्र घालवायला पाहिजे असा. तो त्याच्यातनं हो. होऊ शकणार नाहीये. हं, पुस्तकाचा हं. जो फील आहे, ते चित्र पुस्तकामध्ये बघणं, पुस्तकाच्या पानाचा स्पर्श जो आहे, त्याचा हं, वास जो हं. आहे, त्याच्यावर काहीतरी करणं आहे, त्याच्यातल्या एखाद्या चित्रामध्ये स्वतः काहीतरी ॲडिशन करणं आहे, हे डिजिटली कधीच होऊ शकणार नाहीये. आणि बरोबर, डिजिटल माध्यमांचे काय तोटे आहेत हे आपल्याला वेळोवेळी माहिती आहेच आहे. म्हणजे जर का बरोबर. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर एक जे श्रुतीचाच आम्ही एक इंटरव्ह्यू ॲक्चुअली तिचा घेतला होता, की मोबाईलला नाही का म्हणायचं? तर हां, कंटिन्युअसली आय कॅन अंडरस्टँड की आपण ते अव्हॉइड नाही करू शकणार आहोत पूर्णतः. बरोबर. पण त्याला काहीतरी एक लिमिट असणं का गरजेचं आहे? कारण तिने एक एक्झाम्पल दिलं होतं, की जे हं, एक एन्झाइम जे आपल्या मेंदूमध्ये सिक्रीट होतं सतत हं. टीव्ही किंवा स्क्रीन किंवा मोबाईल बघितल्यानंतर, तर हं, त्याच्यामध्ये हं. जेव्हा आपण कुठल्याही तऱ्हेची नशा करतो किंवा दारू प्यायल्यानंतर जो काही इफेक्ट आपल्या मेंदूमध्ये होतो, सिमिलर काइंड ऑफ इफेक्ट या स्क्रीनमुळे होतोय. बरोबर, तर हे हे तर ह्या गोष्टी आणि हे सायंटिफिक अप्रोच हा तर होताच. पण मुळात बरोबर. मला स्वतःला पण ते कुठेतरी पटत नव्हतं. खरं खरं बघायला गेलं तर ते हे इकॉनॉमिकली पण होतं, की डिजिटलला आपल्याला काही हं. खर्च करायला लागत नाही. खर्च आता येत नाही. आम्हाला बरोबर. प्रिंटिंग हो, करताना प्रिंटिंगचा खर्च, प्रोडक्शन खर्च हा खूप हो. जास्त आहे. बरोबर. आणि तरीही आम्ही तोच हट्ट धरला होता, की काही करून पुस्तकच पाहिजे. कारण ते हं, प्रॉडक्ट हं, हं. हातात येणं, त्याचा जो आनंद आहे म्हणजे खूप वेळेला मुलं म्हणजे आम्ही हे अनुभव पालक सुद्धा शेअर करतात, की त्या हो, बऱ्याच पालकांच्याकडे जो डिलिव्हरी देणारा जो माणूस आहे, काही ठिकाणी पोस्टमन हो. काका आहेत, त्यांच्याशी सुद्धा मुलांचं नातं डेव्हलप झालंय, की हे प्रत्येक महिन्याला हेच काका घेऊन येतात आणि हा तो चिकू-पिकू आणणार आहे. शिवाय बऱ्याच वेळेला आपल्या घरी पार्सल्स आजकाल येत असतात. पण हे हो. प्रॉडक्ट असं आहे जे त्या मुलासाठी येतंय. ते बरोबर. आपल्यासाठी नाही येतंय. ते मूल त्याची वाट बघणार आहे.
त्यामुळे हे जे काही मेंदूवरचे परिणाम आणि हा सगळा ऍस्पेक्ट हा तर आहेच आहे. पण हा जो एक त्याच्यातनं जो एक त्याच्याशी त्या प्रॉडक्टशी, त्या मासिकाशी, त्यातल्या कॅरेक्टरशी डेव्हलप होणारं जे नातं आहे त्या मुलाचं, पालकांचंही, ते अदरवाईज डिजिटली होऊन नाही होणार आहे. हे निश्चित आहे. बरोबर. त्यामुळे आम्ही अगदी सुरुवातीपासून याला हे होतो. बरेच मला सांगायला आवडेल, की परदेशातले सुद्धा काही मराठी भाषिक जे लोक आहेत ते आम्हाला आता विचारतात. म्हणजे सिंगापूरमधनं आहे, US, UK मधनं आहेत. ते ऑडिओ स्टोरीज अवेलेबल असल्यामुळे त्या ऑडिओ गोष्टी खूप कंझ्युम करतात आणि ते म्हणतात, हे मासिक मिळेल का आम्हाला? हं, खरं हं, तर हं, आवडेल हं. परदेशात पण पाठवायला, पण एक मासिक पाठवायला जवळ-जवळ 1000 ते 1500 रुपये खर्च येतो. एक बरोबर. मासिक पाठवायला. तर मग ते पॉसिबल नाही. मग ते म्हणतात, की तुम्ही ॲटलीस्ट डिजिटल तरी अवेलेबल करून द्याल का? सो ते हां. कुठेतरी ते होतं, की अरे निदान यांना मिळावं म्हणून करावं का? किंवा काय? हां, हां, कदाचित मला हां. माहित नाही, की परदेशात राहणाऱ्या पालकांसाठी, मुलांसाठी कदाचित नाही काही मार्ग झाला तर हे करता येऊ शकेल. पण जिथे हं, हं. पुण्यामध्ये ऑल ओव्हर भारतामध्ये तर हे मला नाही वाटत, की आम्ही कधी ती स्टेप घेऊ, की आपण डिजिटली जायचं. कारण अच्छा. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे एक सेट ऑफ काहीतरी एक बरोबर. प्रिन्सिपल्स असतात, बिलीफ्स प्रिन्सिपल्स आहेत. असतात. हं, हं, आणि हं. ते फॉलो करणं हे गरजेचं आहे. कितीही तुम्हाला जरी इकॉनॉमिकली ते परवडणार आहे, त्याच्यातनं किती फायदा होणार आहे. तर ते बीइंग ट्रू टू दोज व्हॅल्यूज हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही तो अगदी सुरुवातीपासूनच आम्ही ठरवलं होतं, की हे पुस्तकच असेल, प्रिंटेडच वाह! असेल आणि डिजिटल नाहीच. मस्त. मग आता चिकू पिकू ची टीम आणि चिकू पिकूचं सबस्क्रिप्शन बेस हे किती मोठं आहे? आणि ॲज अ कंपनी तुम्ही काय स्केलला तुम्ही काम करताय? हो. आत्ता जर बघायचं झालं तर ऑल ओव्हर हं, इंडिया आमचे हं. साधारणतः एक 1900 ते 2000 एवढे सबस्क्रायबर आहेत. बरं. जे त्यांना प्रत्येक महिन्याला आम्ही अंक देतो. प्रत्येक महिन्याला अंक डिलिव्हर्ड होतो. याच्यामध्ये जवळ-जवळ अर्धा जो सबस्क्रिप्शनचा बेस आहे, अर्धी मुलं ही पुण्यातली आहेत आणि अर्धी ही पुण्याबाहेरची आहेत. आम्हाला थोडंसं बरं. आधी वाटलं होतं, की खरोखर फक्त शहरी भागातूनच रिस्पॉन्स येईल का? तर असं हो. नाहीये. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे एक शिक्षक तर असे त्यांनी शाळेसाठी सबस्क्रिप्शन घेतलेत. अरे वाह! अक्कलकोटच्या इथे पुढे एक खेडेगाव आहे. तर ते प्रत्येक वेळेला मुलांसाठी त्यांच्या वर्गातल्या त्या एका अंकातल्या गोष्टी करतात, ॲक्टिव्हिटीज करून घेतात. अ, काही व्हिडिओज असतात ते दाखवतात. सो हो. अगदी हैदराबाद, बंगलोर इथून सुद्धा काही सबस्क्रायबर्स आहेत जे कामानिमित्त तिथे आहेत. मग मराठीशी संपर्क राहावा म्हणून. काही असे लोकं आहेत जे परदेशात जाणार आहेत तर ते सेट घेऊन जातात. कारण तिथे तर त्यांना खूप जास्त उपयोग होतो, की मराठीशी तो कनेक्ट राहण्याच्या दृष्टीने सुद्धा ते बरोबर. प्रिफर करतात. आणि आता मला सांगायला आवडेल, की ही वेळ अशी आली आहे, की आता पालक म्हणतात, की मराठीतच कंटेंट द्या. कारण एनिवे मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातंय. तर बरोबर. हो, आम्हाला हो. मराठीच जास्त कनेक्टेड राहण्यासाठी आम्ही चिकू-पिकू प्रिफर करतोय. सो हे खूप सॅटिस्फॅक्टरी आहे. इथे मला सांगायला निश्चित आवडेल, की हं, हं. प्रोडक्शनच्या दृष्टीने म्हणजे अजून आम्ही असं काही इकॉनॉमिकली वी आर नॉट अर्निंग मच आउट ऑफ इट. हं, पण हं, म्हणजे हं. ऑफकोर्स ते बाकीचे जे अर्निंग्स आहेत, जो रिस्पॉन्स आहे लोकांचा, जेवढं हं, भरभरून हं. ते प्रेम देतात मुलं आणि पालक सुद्धा ते अगदी म्हणजे खूप बरोबर. छानच आहे. पण हे सस्टेन होण्यासाठी नवनवे प्रयोग वेगवेगळे करत राहण्यासाठी हे पुढे जाणं आणि तेवढ्या तऱ्हेने ग्रो होणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो नक्कीच. हा नंबर वाढवणं आणि इतर मुलांपर्यंत ते पोहोचवणं, हा आमचा खूप महत्वाचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही मागे एक लाईव्ह सेशन 2 वर्षाच्या निमित्ताने जे मी सांगितलं होतं, तेव्हा मी तेच सांगितलं, की तुम्हाला जर का थोडा जरी फायदा होत असेल चिकू-पिकूचा, कुठेतरी हो. काहीतरी मुलाला त्याचा काहीतरी बेनिफिट होत असेल, तर तुमच्या सराउंडिंगमध्ये नक्की हे पसरवा. हे नक्कीच. जास्तीत जास्त लोकांना सांगा. हा हो. नक्कीच अपील आहे. बिलकुल, बिलकुल. ते नक्कीच करतील आणि म्हणजे मी स्वतः पण करतोच आणि जे लोकं घेतात सबस्क्रिप्शन ते पण सांगत असतात हो, सगळ्यांना आणि असं वाढेल. पण ॲज अ कंपनी तुमचा पुढे हो, मार्केटिंग म्हणून काही असा प्लॅन आहे हो, का? की कुठल्या प्रकारचं मार्केटिंग? कारण हो. आता तू जसं म्हटलीस, की तसं 50% सबस्क्रिप्शन हे फक्त पुण्यातलंच आहे. पण हे बरोबर. खूप आवश्यकता आहे, की हे म्हणजे हा नक्की पोहोचा. उपक्रम महाराष्ट्रभर किंवा देशभर पण जिथे मराठी लोकं आहेत, तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. सो बरोबर. याच्यासाठी तुमचे काय प्लॅन्स आहेत, की इतर हो, शहरांमध्ये आणि इव्हन ग्रामीण भागात पोहोचलं पाहिजे याच्यासाठी? बरोबर.
याच्यासाठी अनेक गोष्टी आम्ही थोड्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत. या वर्षभराच्या अजेंडामध्ये त्या राबवायच्या आहेत. होपफुली आम्ही ते करू. त्याच्यामध्ये ओके. ऑनलाईन, ऑफलाईन या दोन्ही ॲक्टिव्हिटीज करणं खूप महत्वाचं आहे असं वाटतं. कारण बरोबर. ऑनलाईन हे आत्ताचं डिजिटल जग असल्यामुळे मॅक्सिमम पालक जे आहेत ते ऑनलाईन आहेत. आपण बरोबर. सुद्धा ऑनलाईन बऱ्याच प्रमाणात मोठ्या गोष्टीला, जगाला एक्सपोज असतो. त्यामुळे त्याच्या थ्रू माहिती मिळवणं, त्यामुळे ऑनलाईन मार्केटिंग हे एक विंग, त्याच्यावर काही-काही एफर्ट्स करणं हे आहेच ओके. आहे. शिवाय जसं तू म्हणालास, की ग्रामीण भाग असेल किंवा अजूनही बराचसा क्लास असा आहे, की जो कदाचित Facebookवर नाहीये, तेवढ्या प्रमाणात हं, त्यांना हं. माहिती नाहीये. त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची अवेलेबिलिटी चिकू-पिकूची वाढवणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाव पोहोचवणं, ह्याच्यासाठी काही ॲक्टिव्हेशन्स करायच्या अशा हा अजेंडा आहेच आहे. आणि हा अच्छा. करताना एवढं निश्चित आम्ही आयडेंटिफाय केलंय, की एकटंच आम्ही हे करू शकणार नाही आहोत. म्हणजे मी आणि गोविंद बोलत होतो, की हे बरोबर. लाइक माइंडेड ज्या काही लोकं आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहेत, आय एम शुअर की या वयोगटासाठी काम करणाऱ्या खूप साऱ्या संस्था आहेत. तर राइट. त्यांच्याशी कुठेतरी संलग्न होऊन त्यांनाही त्याचा कुठेतरी फायदा होईल, त्यांचंही नाव पोचेल आणि आपलंही पोचेल. असं काय करता येईल? बरोबर. या गोष्टी हं, आम्ही हं, हं. आयडेंटिफाय करतोय. म्हणजे काही ग्रामीण भागामध्ये म्हणजे आता कल्पेश आहे किंवा प्रतीक्षा आहेत, जे टायनी टेल्स म्हणून त्यांची छोटीशी संस्था ओके. आहे आणि ते वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन बरं. खेड्यातल्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत नाट्य ह्या आणि गोष्ट स्टोरी टेलिंग नाट्य रूपाने ते प्रेझेंट करतात. सो त्यांच्याशी पण आम्ही असोसिएटेड आहोत. सो हाऊ कॅन वी हेल्प ईच अदर? सो दॅट त्यांना सुद्धा हे करताना ऑफकोर्स कुठेतरी कमर्शियली सुद्धा ह्या गोष्टी पुढे जाणं आणि त्या कुठल्यातरी एका भागामध्ये आपण हं, एकत्र हं, जाऊन हं. पोहोचणं. अशा शिवाय काही एन-जी-ओ सुद्धा आहेत ज्या या थोड्या अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी काम करतायत. तर बरं. त्यांच्यासाठी पण काही गोष्टी, काही फ्री संच देणं किंवा अजून काही गोष्टी करता येत असतील, काही ॲक्टिव्हेशन्स, काही वर्कशॉप अरेंज करणं, या गोष्टी सुद्धा आम्ही करतोय. कारण हे निश्चित आहे, की जर हे पुढे न्यायचं असेल, तर हे कुठेतरी कलेक्टिव्ह मूव्हमेंट म्हणून ती पुढे नेणं बरोबर. गरजेचं आहे. आणि त्यासाठी वी आर आयडेंटिफाइंग पीपल आणि इन्स्टिट्यूट्स ज्या यामध्ये हं, काम हं. करतायत, त्याच्या थ्रू विन-विन सिच्युएशन होईल आणि कुठेतरी आपण चाइल्ड डोमेनमध्ये ह्या हो. वयोगटासाठी आणि पालकांसाठी आणि मुलांसाठी काहीतरी करू शकतो. बरोबर. ह्या गोष्टी आम्ही आयडेंटिफाय केल्यात. ओके. मस्त. सो 5 वर्षांनी चिकू-पिकू कुठे असेल असं तुला वाटतं? हो. 5 वर्षांनी मला आवडेल, की हे पूर्ण हे जे कुटुंब आहे हे वाढलेलं असेल. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचलेलं असेल. कारण जेव्हा मुलं आणि पालक जेव्हा फीडबॅक पाठवतात ना, बरेच पालक फोटोज सुद्धा शेअर करतात, की सकाळी उठल्या-उठल्या हो. सगळे अंक काढून बसतो किंवा इतकं आवडतंय आणि ही गोष्ट सारखी रात्री झोपताना सुद्धा आम्ही ऑडिओ स्टोरीज ऐकल्याशिवाय झोपत नाही. तर हे हो. कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन आहे. एक त्याच वेळेला जबाबदारीची सुद्धा जाणीव आहे, की काहीतरी हे पुढे पण अजून काय द्यायला लागेल मुलांना, भरभरून कसं द्यायचंय. तर 5 वर्षानंतर मला नक्कीच असं वाटतंय, की हे कुटुंब तर वाढलेलं असेलच, हां, हां. त्याच्याशिवाय निरनिराळे प्रयोग झालेले असतील. चाइल्ड सेंट्रिक काहीतरी एक ॲटमॉस्फिअर आम्ही बनवलेलं असेल, की ज्याच्यामध्ये पालकांना आणि मुलांना भरपूर चांगला कंटेंट मिळेल आणि कुठेतरी त्या मुलाच्या आयुष्यामध्ये म्हणजे जसं आता तू तू म्हणालास ना, की लहानपणी मी चंपक वाचायचो आणि चंपकमधला चिकू कॅरेक्टर कदाचित मला आवडत असेल आणि काय. तर ही मुलं जेव्हा मोठी होतील आणि ते हं, म्हणतील, हं. की "हो, मला ना फिशिरा खूप आवडायची." तर ते हो. जो मेमरी क्रिएशन आहे ना, हे कायम आपण हां, म्हातारे हां. झालो तरी काही-काही गोष्टी, काही-काही पुस्तकं आपल्याला असतात. तर चिकू-पिकू हा त्या बरोबर. मुलांच्या, आई-वडिलांच्या कुठेतरी त्यांच्या लाईफचा, त्यांच्या भावविश्वाचा पार्ट होईल, हे निश्चित स्वप्न आहे आमचं. नक्की, नक्की. नाही, अगदीच म्हणजे फिशिरा किंवा चिकू-पिकू या सगळ्यांना अगदी मिकी माऊस किंवा इतकं ते फेमस व्हावे अशी अगदी. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा थँक नक्की असतील. थँक अ, मगाशी आपण तुमच्या ज्या एक स्ट्रगलिंग म्हणा किंवा लर्निंग पिरियडबद्दल बोललो होतो 1 वर्षाचा. हो, हो. आज मागे वळून बघताना तुला असं काही वाटेल का, की त्याच्यात काहीतरी वेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकला असतात किंवा अ, किंवा ते 1 वर्ष हं, तुम्ही सस्टेन करू शकलात याच्या मागेचं कारण पण तू बरोबर. सांगू शकलीस तर हो, आम्हाला आवडेल. निश्चित आवडेल मला.
एक वर्ष हा जो काही स्ट्रगलिंग पेक्षा मी असं म्हणेल की लर्निंग फेज होती. म्हणजे प्रत्येक बरोबर. डोमेनमध्ये म्हणजे जर का चिकू-पिकू विचार केला तर कंटेंट हे एक डिपार्टमेंट आहे, मार्केटिंग एक डिपार्टमेंट आहे, हं, हं. डिलिव्हरी डिस्ट्रिब्युशन हे डिपार्टमेंट आहे आणि हे प्रत्येक याच्यामध्ये बरं. त्या एरियातले पेन पॉइंट्स होते. जेव्हा व्हेन वी स्टार्टेड कारण आम्ही तेव्हा बरोबर. विचार नव्हता केला की काही वेळेला आपण उडी मारल्यानंतर ते चॅलेंजेस लक्षात येतात. सो कंटेंटमध्ये मेकिंग इट एनरिच जर पहिला बरोबर. अंक बघितला तर पहिला अंक हा एवढा फ्रुटफुल हं, नाहीये हं. जेवढा आत्ताचे करंट जे काही अंक आहेत ते. सो दॅट वॉज अ लर्निंग प्रोसेस ओके. ज्याच्यामध्ये अनेक फीडबॅक्स घेऊन आम्हाला गोष्टी कळल्या की अजून काय हं, देता हं. येऊ शकेल. सो मला असं वाटतंय की त्याच्यात बदलण्यापेक्षा दॅट फेज वॉज नीडेड. इट वॉज वी कांट एलिमिनेट दॅट. ते जर का काढून टाकली तर त्याच्यातनं बरोबर. आत्ता जे चिकू आहे ते शेप नाही घेऊ शकणार आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं त्या डिपार्टमेंट मधलं म्हणजे कंटेंट वाईज एनरिचमेंट मुलांशी कनेक्ट आत्ता जेवढा हो. आम्ही कनेक्ट करतोय हे त्या 2 वर्षांच्या अनुभवांमधून आहे. तर दॅट वॉज द लर्निंग बरोबर. फेज असं मी म्हणेन. हे फाइंड आउट करता आलं. हं, हं, हं. सिमिलरली मार्केटिंग आणि ह्याच्या फ्रंटला कारण इनिशियली आम्ही खूप स्टॉल केले किंवा हं. खूप ओके. ऑफलाईन प्रेझेन्सवर भर दिला. या सगळ्या ह्याच्यात आता पोस्ट कोविड तर सिच्युएशन पण वेगळी होती. बट देन वी अंडरस्टूड की हो हो. खरंच ऑनलाईन मार्केटिंग इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट कारण जास्तीत जास्त पालकांपर्यंत आपण ते पोहोचवू शकणार आहोत. मग त्याचे काय काय वेगवेगळे फंडे आहेत. राइट. काय तरीही लोकांना वी कांट ऑल्वेज बी हं, हं, सेइंग की हं. हे पुस्तक घ्या असं नाही म्हणून चालणार आहे आपल्याला. काय त्यांना हवंय बरोबर आहे. हे आयडेंटिफाय करून त्या गोष्टी ऑनलाईन कम्युनिकेशन थ्रू पोहोचवणं, हे सुद्धा त्या वर्षभराच्या काळामध्येच कळलं. अजूनही कळतंय. अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत त्याच्यामध्ये आणि डिलिव्हरी डिस्पॅच हा पण खूप एक मोठा वेग कारण प्रॉडक्ट पोहोचवणं तोपर्यंत आम्हाला कधी अंदाजच नव्हता, की प्रॉडक्ट पोहोचवायचंय. हे प्रत्येक महिन्याला राइट. अंक पोहोचणार आहे आणि वी स्ट्रगल देअर अ लॉट. कारण सुरुवातीला अंक हं, हं, पोहोचायचे हं, नाही. हं. मग आम्ही खूप म्हणजे आता कुरिअर कंपनीजची नावं नाही घेता येणार मला, पण खूप कुरिअर कंपनीज बदलल्या. त्याचा चार्जेस सुद्धा म्हणजे ₹40 पुण्यामध्ये ₹25 पुण्याबाहेर ₹40 अंकाची किंमत आहे ₹100 हे लोकांना हे हो. समजायला सुद्धा आणि वी हॅव इन्क्लुडेड आम्ही ते काय असं डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा असं नाहीये त्याच्यामध्ये. त्या वर्गणीमध्ये, वार्षिक बरोबर. वर्गणीमध्ये इन्क्लुडिंग डिलिव्हरी आपण ते चार्ज करतोय. सो हो. डिलिव्हरी पार्टनर घेताना मग नेगोशिएशन करा. मग काय हे होईल बरं तेवढं करून हं, सुद्धा हं. अंक डिलिव्हर्ड होत नव्हते. मग पालक ऑफकोर्स कस्टमर आणि आजच्या काळामध्ये आपल्याला हो. Amazon आणि त्याच्या थ्रू सवय आहे, की आपण आज ऑर्डर टाकल्यावर हो. चौथ्या दिवशी ट्रॅकिंग. ऑर्डर सो हे अजून कसा अंक आलेला नाहीयेत आणि मग काही-काही ठिकाणी हो. ते अंक परत येणं, डिलिव्हरच न होणं, काही अंक त्यांनीच ठशी केले, हे सगळं जे होतं. मग हां, पुण्याबाहेर हे हां. परवडण्यासारखं नव्हतं. 60-60, ₹70-70 एका अंकाला. म्हणजे जर ₹50 एव्हरेज आपण विचार केला, बरोबर. तर हे पूर्ण जे काही 10 अंक असणार आहेत, त्याचे किती कॉस्टिंग होते. मग ₹500 हं, जवळ-जवळ हं. आपले त्याच्यातच जाणार होते. मग आम्ही इंडियन पोस्टची सर्व्हिस त्याच्यासाठी विचार केला, की दॅट इज इकॉनॉमिकल. मग त्याचे नॉर्म्स वेगळे होते. हं, त्याच्यातनं हं, हं. सगळ्यातनं जाणं आणि पेरेंट्सला, सबस्क्रायबर्सला तो एक्सपिरियन्स सुद्धा महत्वाचा होता. डिलिव्हरी, डिस्पॅच, सर्व्हिस, कम्युनिकेशन खूप मोठी टीम लागते हे राइट. उडी मारल्यानंतर लक्षात आलं होतं. हो. जे हळू-हळू शेप घेत गेलं. आणि तू म्हणालास तसं आता पुढच्या ह्याच्यामध्ये हे प्रत्येक विंग्स कसे जास्तीत जास्त त्यांना एम्पॉवर करता येईल, हा पर्पज सुद्धा हं, हं. नक्कीच. बरोबर. तुला तुझ्यामध्ये म्हणजे 3 हं. वर्षापूर्वी तू नोकरी करणारी तू आणि आज उद्योजक तू याच्यात काय फरक जाणवतो? फरक खूप जाणवतो. एकतर नोकरी करताना सुद्धा मी माझ्या पूर्ण तऱ्हेने म्हणजे 100% जे काही देत होते त्या पद्धतीनेच मी करत हं. होते. पण हे अगदी जर का अगदी सांगायचं झालं तर लहान आधीपासून आपल्याला मुलं हां. आवडतातच. लहान मुलं छानच वाटतात. पण आपल्या हो. मुलाबद्दल जे वाटतं ते वेगळं असतं. त्यामुळे हे जे आहे हे फिलिंग बियॉन्ड द वर्ड्स आहे, की जे आपल्याला सो चिकू-पिकू इज अ काइंड ऑफ अ चाइल्ड टू मी, की हे जसं मला हं. माझी बरोबर. मुलगी आहे तसंच हे सुद्धा धिस इज अल्सो अन एंटिटी आणि म्हणूनच कारण नावच आम्ही हे असं दिलं कारण घरी आम्ही तिला चिकू, पिकू असं आणि सगळेजण म्हणतच असतात काहीतरी चिक्या-पिक्या असं काहीतरी. बरोबर. सो
दॅट्स अ चाइल्ड आणि त्यामुळे त्याला त्याच्याबद्दल जे प्रेम आहे, त्याच्याबद्दलची जी एक वेगळीच हा. आस्था आहे, ती पूर्णतः वेगळी आहे आणि हा प्रश्न जो आहे, की मी काय होते आणि काय आत्ता आहे, तर मला असं वाटतं ह्या पूर्ण हम्म, हम्म, प्रोसेसमध्ये मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे हम्म. मोर दॅन दॅट म्हणजे मी कमर्शियली आता मी किती साऊंड आहे किंवा काय आहे हे आता अजून हे ग्रो होईल, हे करायचंय हे तर आहेच आहे. राईट. पण त्याच्याही पेक्षा इतक्या सगळ्या वेगवेगळ्या माणसांना भेटून, इतक्या सगळ्या प्रमाणावर अ, हम्म, जो काही मला स्वतःला जी एनरिचमेंट ॲज अ पेरेंट पेक्षा, आई ह्या गोष्टीपेक्षाही माणूस म्हणून मला खूप शिकता आलं ह्या 2 वर्षात. खूप गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या आणि हम्म, एक हम्म, चांगला ह्युमन बीइंग होण्याच्या दिशेनेचा जो प्रवास आहे तो हम्म, सुरू झाला. सो आय एम ग्लॅड हम्म. की हे झालं त्यामुळे आयुष्यात. मस्तच. अमृता, आता आपण पुढच्या राऊंड कडे बघूया. एका वाक्यात येस. उत्तरं द्यायची आहेत. बरं. अं, अमृता, एक पुस्तक जे तू वाचलंयस आणि हां. त्याच्यातनं तुला प्रेरणा मिळाली आणि तू सगळ्यांना सजेस्ट करशील ते वाचायला. ओके. पुस्तकं खूप आहेत. म्हणजे आत्ता खरं मी जास्त चाइल्ड लिटरेचर मधलं जास्त वाचण्यात येतं इतर ह्याच्यापेक्षा. पण मला जास्त इम्पॅक्ट केलेलं पुस्तक अ, जे आहे ते सफदर हाशमींचं दुनिया सबकी म्हणून एक पुस्तक आहे. तर बरं. ते अगदी छान आहे आणि खूपच मला इन्स्पिरेशनल असं वाटलं. जे मला अगदी रेकमेंड करायला आवडेल. ओके. तुझी एक दैनंदिन सवय आहे, ज्याच्यामुळे तुला असं वाटतं की तू एवढं सगळं अचीव्ह करू शकलीस? माझ्या मते पुस्तकच किंवा काहीतरी सध्या मी असा हे करते, की रोज काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करायची. म्हणजे माझ्या मुलीबरोबर असू दे बरं. किंवा माझ्या स्वतःसाठी सुद्धा. काहीतरी एक हाताने ओके. करून बघायचं. सध्या तरी इट इज हेल्पिंग अ लॉट. बरं. तू एवढं सगळं करतेस, त्याच्यासाठी तुला प्रेरणा कुठून मिळते? मला या सगळ्यामध्ये पर्टिक्युलरली आत्ताच्या चिकू-पिकूमध्ये माझी प्रेरणा ही माझी मुलगीच आहे. कारण ती जी काही हीट आहे, ती त्याच्यातली जी काही नीड आहे, ती आत्ता आहे आणि हं, हं, त्यामुळे हं. मी तेवढ्या तऱ्हेने, तेवढ्या पॅशनेटली मी काम करते. सो शी इज द सोर्स ऑफ इन्स्पिरेशन असं म्हणू शकतो. ओके. हा मागचं जे वर्ष आपलं गेलं 2020, त्यात करोना, लॉकडाऊन ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हो, तर हो. त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं? ओके. त्याच्यातनं मला असं वाटलं, की व्हॅल्यू फॉर थिंग्स हे दॅट्स व्हॉट आय एम ट्रायिंग टू अंडरस्टँड ॲट लीस्ट. की व्हॅल्यूइंग म्हणजे प्रत्येक म्हणजे निसर्ग असू दे, वेळ असू दे, माणसं असू दे, तर त्यांची किंमत करायला हं. शिकवणारा हा काळ होता. असं त्यांची काय व्हॅल्यू आहे ते ओळखायला लावणार. वाह! मस्त. आणि आता एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय, की उद्या बरं. संध्याकाळी 8 वाजता तुला दूरदर्शनवर बोलवलं आणि भाइयो और हं. बहनो आणि त्याच्यापुढे 130 कोटी भारतीयांना काहीतरी पॉझिटिव्ह मेसेज तुला द्यायचा आहे. तर तू काय सांगशील? बरं. ओके. मला या डोमेनमध्ये काम करताना मला हे खूप लोकांना सांगायला आवडेल, की मुलांना मान द्यायला आपण शिकलं पाहिजे. ते मूल छोटं दिसतंय म्हणून त्याला आपण विचार करतो, "अरे ह्याला काय कळतंय?" हा जो ॲटिट्यूड आहे ना, म्हणजे हे आपल्याला समजलंच नाहीये, की मूल म्हणजे काय आहे? ते सुद्धा आपल्याच सारखं एक इंडिव्हिज्युअल आहे. त्याचे सुद्धा विचार आहेत. हं, त्याला हं, हं, मान हं. देणं आपण शिकलं पाहिजे. आणि आपण त्याला आत्ता मान नाही दिला, तर ते आपल्याला देणार नाहीये. बरोबर. त्यामुळे हे आपण का त्याच्याशी चांगलं वागायचंय कारण इन अ वे इट्स गोना कम बॅक टू अस. त्यामुळे रिस्पेक्ट द चाइल्ड हो. आणि चाइल्ड सेंट्रिक समाज आपल्याला तयार करणं खूप गरजेचं आहे असं मला मनापासून वाटतं. कारण हीच मुलं पुढे जसं म्हटलं जातं तसं हं. भविष्य आहे सगळंच. आपलं, आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं. त्यामुळे त्यांच्याशी बरोबर. तेवढ्या केअरफुली वागणं आणि तेवढ्या रिस्पॉन्सिबली आपण त्यांना ते वातावरण देणं, हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि माझी माझी इच्छा आहे खूप मनापासून, की जास्तीत जास्त लोकांना हा थॉट तरी हो. कळावा आणि मला सुद्धा इन्क्लुडिंग ते बदल करता यावे. वाह! मस्तच. अमृता, तू इथे आली आणि सगळ्यांशी गप्पा केल्यात त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार आणि चिकू पिकूच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुमच्या पूर्ण टीमला पण.
थँक्यू सो मच. थँक्यू तू पण मला इन्व्हाइट केलंस आणि इतक्या छान गप्पा आपण मारू शकलो. थँक्यू सो मच. थँक्यू. मित्रांनो, अमृता कावणकर सोबतच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा आहे. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज आपला इन्स्पिरेशन कट्टा या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण आपला हा पॉडकास्ट नक्की पोचवा. परत भेटूया नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत बाय बाय.